अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. श्री गुरुरामचंद्राय नमः. नामधारक मने सिद्धासे, गोकर्ण महिमा अम्मासे, विस्तार करावा कृपेसे, पूर्वी कवना वरद झाले, समस्त ते सोडून श्रीपाद गेले किंकारण, पूर्वी आराधना केली कवन, पुराण कथा सांगा मज, ज्यावरी असेल गुरुचे प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ते, वांचा होतसे ज्ञान ज्योती, कृपा मूर्ती देवराया, सिद्ध सांगे नामधारकासे, गोकर्ण महिमा मज पोससे, सांगेन तुझ विस्तारेसे, एक चित्ते एक पा, पूर्वयुगी इक्षांकुवंशी, मित्र स राजा पर्यसे, प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्वधर्म रथ रेखा, राजा सकळ सर्वज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण, बधाढ्य शूर महाभिज्ञ, नित्योद्योगी दयानिधी, असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारदेशे, प्रवेश झाला अरण्यवासी, वास सिंह शार्दूल, निर्मनुष्य अरण्यात, राजा पारदी खेळत, भेटला तेथे अद्भुत, दैत्य ज्वालाकार भयानक, राजा देखोनी तयासे, वर्षे शिरजाळ कोपेसे, मूर्छा येऊनी धरणीसे, पडिला दैत्य तैवेळी, दैत्य बधुनी ते वेळी, होता त्याचा बंधू जवळी, आक्रंद तसे अति प्रबळी, बंधू शोके करोनिया, प्राण तेजिता निशाचर, बंधू समंतसे एर, जरी तू होसी सहोदर, सोड घे माझा त्वरित, ऐसे बोलुनी बंधोसे, दैत्य पावला पंचत्वासे, अनेक माया तयासी, नर रूप धरले ते वेळी, रूप धरुनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे, सेवकत्व करी राजयाचे, अति नम्र बोलोनिया, सेवा करे नाना परे, जैसे स्वामींचे मनोहरी, ऐसे क्वचित दिवसवरी, वनांतरे राजा होता, समस्त मृग जिंकोनी, दुष्ट जीव छेदुनी, राजा आला परतोनी, आपुलिया नगरा पर्येसा, ऐसे क्रमिता एके दिवशी, पितृश्राद्ध आले पर्येसे, अवंतने सांगे त्या ऋषींसे, वसिष्ठादिक पर्येसा, तद्दिनी नेमे स्वयंपाक, करवे राजा विवेक, कापट्य होता जो सेवक, पाकस्थानी ठेविला, राजा मने तयासे, पाकस्थानी तो वससे, जे जे मागेल भानवेसे, सर्व आंगणी तो आद्यावे, अंगे कारुणे तो सेवक, नरमास आनुनी दिले देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तेवेळी, ठाव घालिता वृषेश्वरांसे, पहिलेच वाळलेले मांसासे, पाहताची कोप आला वसिष्ठासे, दिदला शाप तेवेळी, वसिष्ठ मने रायासे, नरमांस वाढले आम्हासे, त्वरित हो ब्रह्म राक्षसी, म्हणून कोपला तेवेळी, शाप देता तेवेळी, राजा कोपला तत्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया शापिले ती का, नेने मांस कोणी केले, माझे निरोपे नाही झाले, वृता अमते शापिले, आपण शापिन म्हणतसे, उदक घेऊनी अंजुळी, शापिता झाला तेवेळी, राजश्री येऊनी जवळी, वर्जिती झाली पतीसी, पतीसी मने ती नारी, गुरुसी शापिता दोष भारी, दुःखे वंदुनी त्याचे चरण धरी, तेथे भवसागरी तरशील, मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळी होते उदक जान, पाडिले आपुले चरणावरी, शाप देता कल्मश पाणी, पडले राजयाच्या चरणी, कल्मश पाद मनोनी, ब्रह्म राक्षस झाला तो राव, राजपत्नी पर्यसे, लागली वसिष्ठांच्या चरणासे, उद्धरी स्वामी बाळकासे, एवढा कोप काय काज, करुणावचन ऐकोने, शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी, पुनरपी राजा होईल, उशाप देऊनी वसिष्ठ ऋषे, गेला आपुले ठायासे, ब्रह्म राक्षस राजा पर्यसे, होऊनी गेला वनांतरी, निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात, भक्षण करी अनेक जंतू, पशु मनुष्य आदी करुणी, ऐसे क्रमिता ते वनी, मार्गस्थ दाम्पत्य दोनी, ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी, देखिला राक्षस भयासुर, येऊनी धरे ब्राह्मणासे, व्याघ्र जैसा पशुसे, घेऊनी गेला भक्षावयासे,
विप्रसी जाय समागमे अतिशोक करी ते ब्राह्मणी जावनी लागे राक्षस चरणी राख स्वामी अहेवपणी प्राणेश्वरा ते सोडी पित्या न भक्षिरा माझा पते माझे प्राणेश्वरा प्रते माते भक्षी सुखवृत्ती वल्लभाते सोडिपा पती विने राती नारी जन्म वृथा दगडा परे पहिले माते स्वीकारे प्राण राखे पतीचा पती लावण्य पूर्व वयंसे वेदशास्त्र पारंगाचे याचा प्राण जरी तो रक्षिसे जगद रक्षिले पुण्य तुझ कृपा करे गा अम्मावरे होईन तुझी कन्या कुमारी मज पुत्र होती जरी नाव तुझे वाढविन ऐसे नाना परी देखा विप्रश्री करी महादुःखा बोल न मानी तो राक्षसैका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पते ते भक्षिले देखुनी शाप दिला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा एक कानी शाप माझा एक चित्ते तू राजा सूर्यवंशे शापास्तव राक्षस झालासे पुढे मागुती राजा होसे 12 वर्षे क्रमोनी रमता तो श्री सवे प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाथासे राक्षसी दुष्ट भावे दुरात्म्या तो राक्षसा शाप देऊनी ते वेळी पतीची अस्थि मिळवून जवळी काष्टे घालवण्या प्रबळी अग्नी प्रवेश केला तिने ऐसे असता राजा देखे कर्मिले ते 12 वर्षे पुनरपी राजा होऊनी एके आला आपुले नगरासी विप्रस्त्रीचे शाप वचन श्रेयसी सांगितले खुन म्हणे संग करिता क्षण मृत्यू असे आपणासे ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण म्हणे करुणी निर्वाण ते जो प्राण पाहतसे मदयंती म्हणे रायासे संतान नाही तुझसे आता कष्टलो 12 वर्षे आपले कर्म न चुकेची ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला ते घन उदक निघतसे लोचन काय करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितासे बोलाविले पर्येसे ब्रह्महत्या घडली आम्हासे विमोचन होय कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणती एकमात तिथे आचरावी समस्त तेने पुनीत होशील करुणी ऐसा विचारू राजा निगे तीर्थाचरू सकळ तीर्थे परे करू विधीपूर्वक करीतसे ज्या ज्या तीर्थात जाई आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञादी कर्मे ब्राह्मण जना अन्नदान देतसे ऐसे नाना तीर्थ करीत ब्रह्महत्या सेवेची येत अघोर रूप असे दिसत न वचे कवने परिरेखा कष्टोनी राजा भवते परे निर्वाण होनी मना भीतरी हिंडत पातला मिथुळापुरी चिंताग्रस्त होऊन्या नगर बाह्य परदेशे श्रमोनी राजा पर्येसी चिंतारूढ मानसे वृक्ष छाई वैसला ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशत गौतम ऋषेश्वर ख्यात अवचिता तेथे पावला देखोनी राजा गौतमासे चरणी लोळे संतोषी नमन करी अति हर्षे भक्ती भावे करुण्या आश्वासुनी ते वेळी गौतम पुसे करुणा बहाळे क्षेम समाचार सकळे पोचता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवास काय काज चिंता व्याकुळ मुखांबुज कवन कार्या घडले असे ऐकोनी ऋषींचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज काय चित्ते सकळिके यज्ञादि कर्मे धर्मादिके समस्त तीर्थे क्षेत्रे सुखे आचरलो आपण असे देखा शम नव्हे माझा दोष सवेची येतसे घोर वेश व्रत आचरलो कोट्याश नवचे दोष पर्यसा आजीचेनी माझा सफळ जन्म दर्शन झाले तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागला ऐकोनी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण मन तारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासे सांगेन तीर्थे विशेषी महापातक संहारासे गोकर्ण म्हणजे क्षेत्रासे स्मरण करिता गोकर्णासे ब्रह्महत्यादी पापे नाशी ईश्वर तेथे सदावसे मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखरे अथवा मूर्धु मंदिरे निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री पर्यसा रात्री असता अंधकारुणी उजेड नव्हे त्या अग्नी
चंद्र उदय नवे निर्वाणी तया भास्करा वाचुनिया तैसे समस्त तीर्थाने पापे न वजाते याचे गुणे सूर्योदय तमहरणा तैसे गोकर्ण दर्शने होय जाना सहस्र ब्रह्म हत्या जरी घडली असतील या शरीरे प्रवेश होता गोकर्ण नक्षत्रे शुद्धात्मा होय पर्यसा इंद्रोपेंद्र विरंची देखा जावनी तया स्थानी एका तपे केली हो सकळिका काम्य सिद्धी व्हावया गती भक्तिपूर्वक ते स्थानी जप व्रत करते जाणुनी फळ होय त्या लक्षगुणी ऐसे पुण्यक्षेत्र से रेखा जेते ब्रह्म विष्णू रेखा इंद्राजी देवा सकळिका साध्य झाले तपेका या वेगळे काय सांगो जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा केली विघ्नेश्वरे विष्णू निरोपे विनयार्थी समस्त देव तेथे येते पुण्यक्षेत्री वास करीते ब्रह्म विष्णू इंद्र सहिते वैश्वदेव मरुग्न सूर्यचंद्र वसुवादिक पूर्वद्वारे राहिले एक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असते ते स्थानी अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृ दक्षिणद्वारी वास करीत संतोष राहिले असते वर्णासहितादि गंगा सकळ पश्चिमद्वारी वसती निश्चळ प्रीती करी चंद्रमौळे वास केला पर्यसा कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरद्वारी वास त्रिकाळी पूजा करती महाबळाची चित्ररथादि विश्वासू पर्यसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करती महेशासी सदा वसुनी ते ठाई घृताची रंभा मेनिका देखा तिलोत्तमा उर्वशी एका नित्य नृत्य करती रेखा महाबळेश्वर सन्मुखे वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वमित्र महातापसी भारद्वाज जमदाग्निजा भाल ऋषी पूजा करते सदा तेथे कृतायुगी ब्रह्म ऋषी आचार करती महातापसी महाबळेश्वराचे भक्तेसे राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारदात्री ऋषी दक्षादी ब्रह्महर्षी पर्यसी सनकाद्यादी तापसे उपनिषदार्थ उपासिते अनेक सिद्ध साधूजन मुनेश्वर अजिन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगास्ती मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करती भक्तीसी चंद्रमौळीचे पर्यसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर पुरुष सर्व सेवे जाते निरंतर गुह्यक किन्नर खगलोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजेसी तया स्थानी नाना शृंगार करुणी आपण अनेक भूषणे विराजमान सूर्यसंकाश विमान वाहुनी येते वळगोनिया स्तोत्र गायन करती देखा नमिती नृत्य करती अनेका पूजा कारणे करती सकळिका महाबळेश्वर लिंगासी जे जे इच्छिली मनकामना पावती त्वरित निर्धार जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोळकात अगस्त्यादी सनतकुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव कंदर्पैर लाधले वरती ठाई शिशुमार भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी मणी नागाते गरुड नगिळी महाबळेश्वर दर्शनी रावणादे राक्षसकुळे कुंभकर्ण एर सकळी वर लादले महाबळी बिभीषण नित्य पूजितसे ऐसे समस्त देवकुळ सिद्धदानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जावनी प्रबळ आराधिते नाना परी लिंग स्थापिते आपल्या नामी असंख्यात मनोनामी वर लाधोनिया होते कामी चतुर्वेद पुरुषार्थ ब्रह्म विष्णू आपण देखा त्रिवर्य विनायका आपले नामी लिंगायका प्रतिष्ठा केली ते ठाई धर्मक्षेत्र पाळादे दुर्गा देवी शक्तिवृंदी लिंग स्थापी आपले नाम संधी तया गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंगतीर्थ असंख्य जान पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य सांगो किती त्याची खुण असंख्य तीर्थे असते जान पाषाण समस्त लिंग पूर्ण समस्त उदक तीर्थे जान पै कृतयुगे महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगे दिसे लोहित द्वापारी रूपपीत कलियुगी कृष्णवर्ण झाला सप्त पाताळ खोली वेन उभा असे लिंगापन कलियुगी दिसे मृदू होऊन असे सूक्ष्म रूपाने
पश्चिम समुद्र तीरेसे गोकर्ण तीर्थे विशेषे ब्रह्महत्या पापनाशी काय आश्चर्य परिसा ब्रह्महत्यादि महापापे परद्वारादि पटे नितपे दुष्य दुराचार पापे जाते गोकर्ण दर्शने दर्शन मात्रे पुनीत होते समस्त काम्यार्थ साधिती अंती होय त्यासे गती गोकर्ण लिंग दर्शने तिये स्थानी पुण्य दिवशी जे अर्चिते भक्तेसे तेची जाण रुद्रांशी रायासी मने गौतम एखाद्या समयी गोकर्णासे जाय नर भक्तीसी पूजा करते सदाशिवासे ब्रह्मपद पावे जाना आदित्य सोम बुधवारे अमावस्यादि पर्वा भितरे स्नान करुणी समुद्री दान धर्म करावे शिवपूजा व्रत होम जान जप तप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य मने गौतम रायासी व्यतिपातादि पर्वणीसे सूर्य संक्रांतीच्या दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगम्य काय सांगो त्याची महिमा व्याध लाधला अखिल काम्या ईश्वर भोळा अनंत महिमा पुण्य मात्रे तुष्टसे असेत पक्ष माघमासे शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासे दुर्लभ असे त्रिभुवनी ऐसे अनुपम्य स्थान असता न वजाते मूर्ख एकता शिवतीर्थ असे दुर्लभता नेनती मूढ बधीर जाणे उपोषणादे जागरण लिंग सन्निधी करिता जाण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे पर्यसा ऐसे या गोकर्ण स्थानासे जे जन जाती यात्रेसे चतुर्विध पुरुषार्थासे लाधले लोक अवधारी स्नान करुणी समस्त तीर्थे महाबळेश्वर लिंगार्थे पूजा करावी भक्ती पातका व्यतिरिक्त होय जाना ऐसे परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकुनी अति प्रेमा पुस्ता झाला तेवेळी राजा म्हणे गौतमासे गोकर्ण स्थान महिमा निरोपीसे पूर्वी कवन कवनासे साक्षी आली असेल विस्तारुनिया आम्हासे सांगा स्वामी करुणेसे म्हणून लागला चरणांसे अति भक्ती करुण्या म्हणे गौतम ते वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळे जाणव आम्ही बहुकाळी अपार साक्षी आली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिले दृष्टांत विचित्र आले होते जनमात्र यात्रा रूपे करुनिया माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते दुर्नी देखिले चंडालिते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखे निराहारे कुष्ठ सर्वांग शरीरे कृमी पडिती मुखाभितरी उशोनीत दुर्गंध कुक्षे रोगी गंडमाळा कप दाटला असे गळा दंतहीन अति विवळा वस्त्रे नाही परिधाना चंड सूर्य किरणे करिता प्राणजाय कंटकता शौच व्याधी असे भौत सर्वांग शूळ महादुखी विधवा आपण केशोपणे दिसे जैसी मूर्ख रमणी क्षणा पडे धरणी प्राण त्याग करो पाहे ऐसी अवस्था चंडाळीसे आले वृक्ष छाये परियसे देह टाकेले धरणेसे तेजू पाहे प्राण आपला प्राण तेजता ते वेळी विमान उतरले तात्काळी शिवदेऊत अतुर्बळी त्रिशूळ खडग धरुण्या टंकायुध चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी किरीटी कुंडले मिरवे कपोळी चतुर्वर्ग येणे परी विमान सूर्यासारखे तेज अति विचित्र दिसे विराज आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तले तेवेळी आम्ही पुसले शिवदूतांसे आले ती कवन कार्यासे दूत म्हणते आम्हासे न्यावया चांडाळीसे आलो असो ऐकोनी दूतांचे वचन विस्मय झाले आमचे मन पुनरपी केला त्यासी प्रश्न एक राया एक चित्ते ऐसी चांडाळी पापिनीसे कैसे योग्यता विमानासे नेओनिया श्वानासे सिंहासनी कैसे योग्य अजन्माधारभ्य ऐसे पाप संग्रहासे ऐसिया पापिनी दुर्वृत्तीसे केवे न्याल कैलास लोका नाही ऐसे शिवज्ञान न करिता तपसाधन दया सत्य कधी नेने इथे कैसे न्याल तुम्ही पशु मांस आहारेसे सदा करी जीवहिंसे ऐसिया दुष्ट पापिनीसे
कैसे न्याल स्वर्ग भुवना. अथवा कधी शिवपूजन न करे पंचाक्षरी जपन, नाही केले शिवस्मरण इथे कैसे न्याल तुम्ही. शिवरात्री उपोषण नाही केले दानईने, केले नाही देखिले यज्ञ, न्याल कैसे इसे तुम्ही. न करे स्नान सर्व काळी, नेने तीर्थ कवने वेळी, अथवा व्रताधिक सकळी, केले नाही महापातकीही. सर्वांगी कुष्ठ पुशोनित, दुर्गंधवास असे भवत, ऐसे चांडाळी हे दुर्वृत्त. कैसी विमानी बैसवाल, आर्जव जन्मांतरीचे जान, कुष्ठ सर्वांगी तेचे खुन, कृमी निगती मुखातून, पूर्वार्जित केवी होय. ऐसी पापिनी दुराचारी, केवे नेता कैलासपुरी, योग्य नवे सचराचरी, तुम्ही नेता केवीसी. गौतम म्हणे रायासे, ऐसे पुषले दूतांसे, त्याही सांगितले आम्हासे, आद्यंत तिये चांडाळीचे. एक गौतम ऋषेश्वरा, चांडाळीची पूर्वपारा, सांगेन तुम्हा विस्तारा, आचार्य असे पर्येसा. पूर्वीचे जन्मस्थान, ब्राह्मण कुळी होती कन्या, नाम सौमिनी ऐसे जान, सोमबिंबा ऐसे मुख, अति सुंदर रूप ऐसे, उपवर पितृगृहेसे, न मिळे वर तेसे, चिंता करीते माता पिता, न मिळे वर सुंदर तेसे, उन्नत झाले 10 वर्षे, मिळवणी एक द्विजासे, घटितार्थेसे लग्न केले, विवाह झाले आवरी, होती तया पतीच्या घरी, क्वचित काळ येणे परी, होती नारी पर्यसा. वर्तता असे पुढे देख, तिच्या पतीसी आले दुःख, पंचत्व पावला तात्कालिक, विधिवशे करुणी. ऐकोनी तिचे माता पिता, कन्या आपले घरा आणिते, पती दुःख करी भोवती, खेद करीतसे ती नारी. अति सुंदर पूर्ववयासे, मध्ये व्यापिले प्रति दिवसी, चंचल होय अति मानसे, परपुरुषा ते देखोन्या, गुप्त रूपे क्वचित काळी, जार माग करीते वेळी, प्रगट झाली तात्काळी, गौप्य नव्हे पातकासी. आपण विधवा असे नारी, पूर्ववयसा प्रिय भारी, विषय रूपे अति सुंदरी, स्थिर नव्हे तिचे मन, ऐसे तिची पातकासी, प्रगट झाले सर्वांसी, वाईट केले तियसी. माता पिता बंधुवर्गी, माता पिता बिंदुजन, केजिले तिसे विसर्जुन, प्रायचित्त घेऊन आपण, शुद्ध झाले पर्यसा. शंका होती पहिली तिसी, निशंक झाली व्यभिचारासी, प्रगट रूपे अहर्निशी, रमो लागली नगरात, तिये नगरी एकवानी, रूपे होता अति लावण्य, पूर्ववयसा तिने देखुनी, झाली त्याची कुलश्री. तया शूद्राचे घरे, वर्तत होती ती नारी, ऐसी पापिनी दुराचारी, कुळवैरिणी बेताळीस. श्लोक. स्त्रिया कामेन नश्यन्ते, ब्राह्मणो हि न सेवया, राजानो ब्रह्मदंडेन, यतयो भोग संग्रहात. टीका. स्त्रिया नासते कामत्वे, ब्राह्मण नासे हि न सेवेते, राज्य जाये द्विज क्षोभते, नासे कुळश्री येणे. शूद्रासवे अहर्निशे, रमत होती अतिहर्षी, पुत्र झाला तेशी, शूद्रा गृही असता, नित्याहार मांसतेसे, मद्यपान उन्मत्तेसे, होवनी तया शूद्र महिषी, होती पापिनी दुराचारी. वर्तता ऐसे एके दिवशे, उन्मत होवनी पर्यसी, छेदले वासरू आहारासी, मेषी म्हणून पापिनी, छेदुनी वत्स पर्यसी, पाक केला विनयसी, शिर ठेविले शिंकेसी, एरे दिवशी भक्षावया, आपण भ्रमित मद्यपानी, जागृत झाली अस्तमानी, वासरू पाहे भुवनी, धेनू दोहावया लागे, वत्सस्थानी असे मेष, भ्रमित झाली अति क्लेश, घरात पाहत असे शिरस, व्यक्त दिसे वासुराचे, अनुतप्त होवनी ते वेळी, शिव शिवा म्हणे चंद्रमौळी, अज्ञान ऐसे पापे घडली, म्हणून चिंती दुरात्मी. तया वत्सा शिरसासे, निक्षेप केला भूमीसे, पती कोपेल म्हणून पर्यसी, अस्ति चर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजारी लोका, व्याघ्रे वत्स नेले एका, बक्षले म्हणून रडे देखा, पती पुढे येण्याची रीती. ऐसे किती दिवसवरी, नांदत होते शूद्रा घरी, पंचत्व पावली ते नारी, नेली दुती यमपुरा, घातले तिचे नरकात, भोग भोगे अति दुःखित, पुनरपी चांडाळ जातीत, उपजली ते नारी पर्यसा.
झाली उपजताची आंधळे, विद्रूपवर्ण जैसे काजळे, माता पिता क्वचित काळी, प्रतिपाळिते माया मोहे, उच्चिष्टान्न मांस पडे, गाले ते दिसे अखंड, बाळपणी ऐसे बिघडे, पोषिती तिसे अवधारा, ऐसे असता वर्तमानी, सर्वांग झाले कुष्ठवर्णी, पंचत्व पावली पिताजन्नी, दरिद्री झाली निराशय, सर्वांग कुष्ठ वर्णे पीडित, तेजले तिसी स्वजन भ्राते, मागती याचुनी उदर भरिती, रक्षण करे शरीर आपले, येणे परी बहुत काळी, वर्तती होती चांडाळी, शुधा पिढी सर्व काळी, आपण आंधळी कुष्ठदेही, न मिळे वस्त्र तिसी अन्न, दुःख करी अति गहन, ऐसे तिचे पूर्व कर्म जाण, झाले वृद्ध अति कष्टे, भिक्षा मागे महाजनांसे, मार्गे पडोनी अहर्निशे, कधी न करे उदर भरे तिसे, कधी न भरे उदर तिसी, दुःख अहर्निशे करीतसे, व्याधी असे शरीरासी, शोणित पो पर्यसे, दुर्गंधिते महादोषे, सर्वांगी कुष्ठ गळतसे, ऐसे वर्तता मागमासे, लोक निघाले यात्रेसे, महास्थान गोकर्णासे, कलत पुत्र सहित देखा, शिवरात्री जय यात्रेसे, येते लोक देशोदेशी, चतुर्वर्ण समसासी, हर्षे येते परेसा, देशोदेशीचे राजे देखा, हस्तिरथ सहित जे का, येती समस्त भूमंडळिका, महाबळेश्वर लिंग दर्शनासी, ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र, येते यात्रेसी विनोदे, समारंभाती आनंद अमित्य लोक पर्यसा, किती हासती गायन करीती, धावती नृत्य करीत येती, शिवस्मरण करती गरजती, यात्रा प्रसंगे जती देखा, ऐसे महाजनां समवेत, चांडाळी गेली तेथ, सवे भिक्षुक भोवत, तया समागमे जातसे, येणे परी गोकर्णासी, चांडाळी पातली सायासी, करोनिया करावलंबनासी, भिक्षा मागे करुणावचनी, लोक चालिता मार्गस्थ, शयन करी असे आक्रंदत, करावलंब असे मागत, महाजन लोकांसे, पूर्वजन्मीचे पापिनी आपण, पीडित तसे याची कारण, भिक्षा घाला क्षुधा निवारण, म्हणून मागे सकळिका, नेणे कधी वस्त्र प्रावरण, धुळीत लोळते मी आपण, क्षुधाक्रांत होतसे मरण, धर्म करा सकळिक, सर्वांग कुष्ठरुदना करीत, वस्त्राविने भादे शीत, अक्षनाही क्षुधाक्रांत, धर्म करा सकळिक हो, चिरोपवास शुधा भूत, जठराग्नी असे संदीप्त, धर्म करा ऐसे म्हणत, पडली असे मार्गात, पूर्वी जन्म शतांतरी, नाही केले पुण्य एरी, याची कारणे पीडितसे भारी, धर्म करा सकळिक, येणे परी मार्गात, चांडाळी असे या चित्त, तद्दिनी असे शिवरात्री व्रत, कोणी न घालिते भिक्षा तिसी, पूजेशी जाते सकळजन, त्याते मागतसे आक्रोंदन, एक म्हणते हासून, उपवास आजी अन्न कैचे, हाती होते बिल्व मंजरी, ते घातले तिची करी, आघ्रानोनी पाहे एरी, भक्षण वस्तू नव्हे मने, कोपोनी टाकी अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी, रात्री असता अंधकारी, अलभ्य पूजा घडली देखा, कोणी न घालिते भिक्षा तिसी, उपवास घडला तै दिवशी, पूजा पावली त्या शिवासी, बिल्व मंजरी शिवमस्तकी, इतुके पुण्य घडले तिसे, प्रयत्न न करिता पर्यसे, तुष्टला ईश्वर हर्षी, बवार नवाकडे केले, येणे परी चांडाळीसे, उपवास घडला पर्यसे, तेथुनी उठे एरे दिवशी, भिक्षा मागावया कारणे, पहिलीच कुष्ठरोगी असे, अशक्त झाली उपवासे, चालू न शके मार्ग न दिसे, मंद मंद जातसे, सूर्यरश्मी करुणेतसे, दुःख होय असम सहासे, पूर्वार्जित कर्मे ऐसी, म्हणती दूत गौतमाते, ऐसी चांडाळी कष्टत, आले वृक्ष छाये समीपत, तेजू पाहे प्राण त्वरित, म्हणून आलो धावनी, पुण्य घडले इसे आजे, उपवास शिवतिथी काजे, बिल्वपत्री ईश्वर पूजे, घडले रात्री जागरणे,
तेने पुण्य करिताईचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वर प्रीतीचे म्हणून पाठवले आम्हासी ऐसे म्हणून शिवदूत तीवरे शिंपोनी अमृत दिव्य देही झाले त्वरित गेली एका शिवलोका ऐसे गोकर्णाचे स्थान गौतम सांगे विस्तारून राजयासी म्हणतसे सवन त्वरित जाये गोकर्णा जाताची तुझी पापे जाते इह सौख्य परत्र साधते संशय न धरी तुझ्या चित्ती म्हणून निरोपिले रायासी ऐकोणी गौतमाचे वचन राजा मनी संतोषन त्वरित पावला गोकर्ण पापा वेगळा झाला जाना ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपादापन सिद्ध म्हणे एका कथन नामधारका एक चित्ते म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोते करुणी निर्धार एक चित्ते परेसा येथे श्री गुरुचरित्र कथा कल्पतरुलते श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमाध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।